मंडळी नमस्कार. मी आता जातो आहे ते गडगंगा वडापाव सेंटर कातकर बंधू. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपलं नाव सांगा. अनंत विठ्ठल कातकर. अच्छा दादा किती वर्षापासून आपण हा धंदा करत आहात? 2017 मध्ये चालू केलं. 2017मध्ये लॉकडाऊनच्या अगोदर 2017मध्ये दादानी धंदा चालू केलेला आहे. इथे बघू शकता बरेच सारे लोक जर मागजनला फिरायला आले तर नक्कीच आपल्या दादाच्या गाडीवरती भेट देतात. द्यावीच लागते भेट आम्हाला. वडापाव असं आहे की ह्याची चव मागता कुठं येणारच नाही. आमच्या आम्ही वरती वडापाव घेऊन गेलो तर पहिले विचारतात कुठला मागजनच्या पुलाचा वडापाव काय. चांगली सेवा चांगली आहे, तेल बिल व्यवस्थित, सगळं व्यवस्थित, कांदा भाजी काढतात कधी कधी चांगल्यापैकी आहे. लोक त्यांना चांगले नाव असतात. फोन करून त्यांना ऑर्डर देतात. त्या 4-5 गावात त्यांचे वडापाव आपल्या इकडून जातात ऑर्डरप्रमाणे. सेवा चांगली आहे ना, साथ पण चांगली आहे त्यांच्या फॅमिलीची. बरोबर असं नेतृत्व काय पहिले ते लोक म्हणजे असे बी नव्हे. ते मुंबईला पहिले होते. मुंबईत नंतर फाडी असे हमाली करायचे. हमाली त्याने धंदा चालू केला. चांगली गोष्ट आहे एकदम. त्यांनी खरोखरच आता आपलं नाव आहे काशी गावाला. त्यांनी कातकरला या लोकांचं त्यांनी नाव उज्ज्वल केलं आहे. थँक्यू दादा. दादांचं आपण ऐकलं की बऱ्याचशा गावातून लोक इकडे आले की वडापाव खायला येतात. आणि दादाची नुसती चव नाही तर दादाचा मेन म्हणजे स्वभाव. आणि दादाच्या ज्या मिसेस आहेत म्हणजे आमच्या बहिणी, त्यांचा सुद्धा खूप चांगली साथ आहे. ते आज ते आले की कुठे बिंदा धंदा टाकून जातात तरी ते कुठलं गिऱ्हाईक त्याने परत पाठवत नाही अजिबात. तरी कामानिमित्त कधी बंद असते, नाही तर ते सकाळी चालू केले रात्री 10 वाजे पण चालू असते. आपण जर बघितलं तर आज वडापाव म्हणजे खूप फेमस वडापाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर आता वडापावच्या किमतीसुद्धा खूप वाढलेल्या आहेत. दादा एका वडापावची किंमत किती आहे? 15 रुपये आहे. अच्छा, एवढी महागाई वाढलेली असताना अजूनही दादा 15 रुपयेचं ते विकतात. आणि जर तुम्ही बघू शकता इथे जी चटणी आहे तीसुद्धा घरगुती चटणी आहे. बघू शकता खूप छान चटणी लागते. इथे सुद्धा मिरचीसुद्धा ठेसा आपण बोलतो, जो गावचा ठेसा आहे त्याची चव आहे. दादा काय टाकले? ते मिरची टाकले. मित्रांनो खरोखर जर तुम्हाला पण जर इकडे कधी जर आलात म्हणजे मागजनला आलात तर कुठे न जाता दादाच्या गाडीला भेट द्या. आणि दादाचा जो मस्तपैकी असा कुरकुरीत असा वडापाव आहे नक्कीच त्या वडापावचा आस्वाद घ्या. मी थोड्याच वेळानंतर वडापाव घेणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे. आणि आपल्या ह्या दादाला फेमस करा, कारण एक मराठी माणूस आज जर बघायला गेलं तर धंद्यापासून अलिप्त होत चाललेला आहे. पण दादाची मेहनत आणि त्याची जी चव आहे तर नक्कीच आमच्यासाठी एक मोठा आदर्श आहे. आणि आपल्या आनंद दादाला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी, त्याच्या धंद्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दादाच्या वडापावसाठी मुंबईतून ताई आलेली आहे. ताई, तुम्ही इथे स्पेशल कशासाठी आलेला आहात? आम्ही स्पेशल इकडे वडापाव खायला येतो, कारण खूप फेमस वडापाव. आम्ही कधीही आलो तरी या दादांकडनं खाल्ल्याशिवाय जातच नाही वडापाव. टेस्ट छान आहे त्यांच्या वडापावची. आणि कांदा भजी पण त्यांची स्पेशल डिश. ओके, थँक्यू ताई. आणि ताई तुमचं गाव कोणतं आहे? आम्ही पुरिया सावंतवाडीतून आलो. बघितलं मंडळी, मुंबईतून मी पहिलाच म्हणालो होतो की मुंबईतून जो पण कोणी येतो तो इकडे आल्यानंतर पहिला आनंदबाबूचा वडापाव म्हणजेच गंगा वडापाव खाण्यासाठी ह्या ब्रिजवरती येतात. म्हणजे एवढी चांगली टेस्ट आहे. तुम्हीसुद्धा जर कधी आलात तर नक्कीच या वडापावला भेट द्या आणि दादाचा एकदा वडापाव खाऊन जावा. थँक्यू ताई. काय जाता मित्रांनो खूप छान असा वडापाव आहे आणि क्रिस्पी आहे. आणि ही मिरचीसुद्धा दिलेली आहे. जर तुम्हाला पण जर असे व्हिडिओ जर आवडले असतील तर किरण कातकर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.